उद्धव ठाकरेंच्या मुंबईतल्या मेळाव्याला 5 खासदार आणि 3 आमदारांची अनुपस्थिती होती आणि त्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात। खासदार संजय देशमुख, संजय दिना पाटील, संजय जाधव मेळाव्याला गैरहजर होते। आमदार दिलीप सोपल, बाबाजी काळे, राहुल पाटील सुद्धा मेळाव्यामध्ये नव्हते, तर माजी आमदार राजन साळवी, वैभव नाईक यांनी सुद्धा मेळाव्याकडे पाठ फिरवली। उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये खासदार आणि आमदारांच्या या अनुपस्थितीमुळे आता चर्चांना उधाण आले। कोण कोण नेमकं मेळाव्याला अनुपस्थित होतं आपण ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊया। ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, त्याचबरोबर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, परभणीचे खासदार संजय जाधव यांची अनुपस्थिती होती। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर सुद्धा अनुपस्थित होते। आमदार कोणते अनुपस्थित होते बघूयात। बार्शीचे दिलीप सोपल, खेड आळंदीचे बाबाजी काळे आणि परभणीचे राहुल पाटील अनुपस्थित होते मेळाव्यासाठी। राजापूरचे राजन साळवी आणि कुडाळचे वैभव नाईक हे सुद्धा माजी आमदार आहेत, दोघेही जे अनुपस्थित होते आणि त्याच्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, यातली काही नावं अशी आहेत मागच्या दिवसापासून, अनेक दिवसापासून खरं तर ते ठाकरेंना रामराम करणार अशा पद्धतीच्या चर्चा आहेतच। इतर सगळ्या आमदार खासदारांनी आपल्या अनुपस्थितीबाबत कुठलं कारण कळवलंय? पक्षाकडून कुठली अधिकृत माहिती त्याबाबत कळतेय? रिद्धी आपण पाहिलं तर कालच या ठिकाणी जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणून ओळख आहे, म्हणजे शिवसेनेचे ज्या ठिकाणी शिवसेना निर्माण केली अशा यांचा जन्मदिवस होता आणि याच जन्मदिवशी दोन्ही शिवसेनेकडून हा वाढदिवस आहे, तो जन्मदिवस आहे, तो साजरा करण्यात आलेला होता। परंतु जर ठाकरेंच्या आपण या संपूर्णपणे कार्यक्रमाला पाहिलं तर जवळपास त्यांच्याकडे असलेल्या आमदारांची जी संख्या आहे त्याच्यापैकी जे जवळपास 25% आमदार आहेत ते या ठिकाणी अनुपस्थित होते। आणि जर खासदार पाहिले तर या ठिकाणी खासदारांची देखील 5 खासदारांची अनुपस्थिती आहे ती पाहायला मिळाली। त्यातच दुसरीकडे पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यक्रमाकडे उदय सामंत असतील, त्यासोबतच गृहराज्यमंत्री योगेश कदम असतील, त्यांनी देखील जे सुतोवाच आहे ते केलेले होतं आणि यामध्ये अनेक जे ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांसोबतच महत्वाचे नेते आणि यासोबतच माजी खासदार आणि सध्या असलेले खासदार आमदार हे देखील संपर्कात असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं। यामध्येच कालच्या अनुपस्थितीमुळे खूप मोठ्या प्रमाणात हा जो समज आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो, कारण ह्याच संपूर्णपणे घडामोडीतून ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी ही संपूर्णपणे घटना असली तरी सुद्धा ह्या संदर्भात जी कारणं आहेत ती त्यांनी उपस्थित आहे ती केलेली नाहीये। यामध्ये कोकणातील पट्टा पाहिला तर कोकणातील मोठ्या संख्येने जवळपास 90% जे कार्यकर्ते असतील, नेते असतील आणि त्यासोबतच माजी आमदार हे संपर्कात असून लवकरच या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील असं देखील काल उदय सामंतांनी बोलून दाखवलं। तर त्याच ठिकाणी विदर्भ असेल, मराठवाडा असेल, येथील देखील जे आता सध्याचे आमदार खासदार आहेत ते संपर्कात असून त्यांना स्वतःला सरकारमध्ये येण्याची इच्छा आहे, महायुतीमध्ये येण्याची इच्छा आहे असं देखील बोलून दाखवलेलं होतं। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची ही आणि ठाकरेंची चिंता वाढवणारी ही संपूर्णपणे आपल्याला गोष्ट या ठिकाणी म्हणावी लागेल। परंतु येणाऱ्या काळामध्येच आता हे जे चित्र आहे ते लवकरात लवकर स्पष्ट होईल, कारण जर अशा प्रकारची ही नाराजी असेल, जर नाराजी मिटवण्यामध्ये, दूर करण्यामध्ये जर ठाकरेंना यश आलं नाही तर कुठेतरी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठं बदल होताना आपल्याला पाहायला मिळू शकतात। अगदी देखील धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।